आपण बघतोय या आठवड्यामध्ये आपले सलग 2 ट्रेड ह्या 2 दिवसातले, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 5 MA वरती आपले 2 ट्रेड झाल्यात, की कालच्या दिवसाचे आणि परवाचे 28 तारखेचे आणि 29 तारखेचे. सलग मार्केटमध्ये डाउन ट्रेंड आहे. 54,350 ला आपल्याला वरती रेझिस्टन्स होता. त्याच्यानंतर ब्रेक झाल्यानंतर आपण 28 तारखेला 5 MA वरती एक ट्रेड घेतलाय आणि 29 तारखेसाठी जर बघितलं तर आपण 54,000 बरोबर 54,000 वरती आपण डाउन ट्रेंड साठी घेतला होता ट्रेड. तो 5 MA वरतीच होता. जेव्हा 5 MA ला विदाउट टचिंग मध्ये कॅन्डल वरती जात होत्या, त्यानंतर आपण ब्रेकआउट नंतर इथं आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला. इथनं आपण इथपर्यंत आपण टार्गेट होल्ड केलेलं आहे. 1:5 पर्यंत हे टार्गेट आहे. आणि जर बघितलं तर सोमवारसाठी जर प्रेडिक्शन बघितलं तर 53,582 च्या खालती जर मार्केट यायला चालू झालं तर अशा कंडिशन मध्ये आपण एका टिपचा वेट करायचा. आपण एक वरती जायचं मार्केट वेट करूया आणि सलग डाऊन ट्रेंड इथनं खाली परत चालू होतोय का बघायचं. नसेल जर का अप ट्रेंड मध्ये येत असेल मार्केट तर मार्केट 54,350 च्या वरती आपण ऑब्झर्व करायचं. जर 54,000 जर का ब्रेक केला, जर 54,000 इथनं जर ब्रेक केला तर आपला जो कालचा ट्रेड एक्झिक्यूट झाला 54,088 पासून, तिथून आपण वरच्या अप ट्रेंड साठी आपण प्रयत्न करू शकतो. जर अप ट्रेंड साठी बघितला आणि मार्केट जर का उद्या गॅप ओपनिंग झालं तर अशा कंडिशन मध्ये मार्केट इथून वरती जाण्याची शक्यता असते. अशा कंडिशन मध्ये सोमवारसाठी जर का बँक निफ्टीचं प्रेडिक्शन बघितलं तर 54,088 पासून अप ट्रेंड साठी आणि 53,582 पासून डाऊन ट्रेंड साठी आपण प्रयत्न करू शकतो इथून खाली असं. ओके, डन.